हॅलो एव्हरीवन. तर आज छान सकाळी आंघोळ वगैरे करून ब्ल्यू कलरची साडी वेअर केली आणि रोजचाच आपल्या बायकांच्या आयुष्यातला प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं. तर मी आज छान इकडे डोसे बनवून घेतले. इकडे नाश्ता झाला की लगेच अभिरात तिच्या पप्पाच्या पोटावर असं उड्या मारणं चालू होतं. दुसरं काही नाही, पप्पाची ढेरी वाढू नये म्हणून बिचारीचे असे प्रयत्न चालू होते. अशी मस्ती तर तिची दिवसभर चालूच असते. ती तिच्या पप्पाजवळ बसली तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक करून घ्यावी, नाही तर मग एकदा का ती किचनमध्ये आली की इतकी लुडबुड चालू असते तिची, स्वयंपाक पण नाही करू देत मला. मग म्हणून मी पटकन इकडे मटकीची भाजी आणि चपात्या बनवून घेतल्या. नंतर लगेच छान गरमागरम जेवण करून घेतलं. संध्याकाळी तिच्यासाठी खिचडी बनवली होती आणि मॅडम आज असं हसत खात होत्या. संध्याकाळ रोज भाजी चपाती खाण्याचा कंटाळा येतो, म्हणून आज इकडे आमच्या दोघांसाठी डाळ बाटी बनवत होते. माझा स्वयंपाक होईपर्यंत आमच्या मॅडम अशा किचन ओट्यावर बसूनच असते. इकडे मी पीठ मळून घेतलं आणि झाकून ठेवलं आणि हात धुवायला गेले तोपर्यंत मॅडमने त्यात परत पाणी टाकून स्वतःच असं पीठ मळत बसली. कारण आजकाल तिला ना मी जे केलं का तेच करायचं असते. खूप परेशान करू लागली ती मला, म्हणून मी तिला इकडे TV लावून दिला आणि तेवढ्यात बेलचा आवाज आला की मॅडमचा असा आनंद. तिला म्हणजे अशी खुशीच मावत नाही, कारण तिला माहिती आहे पप्पा आले असतील म्हणून. तिला बरोबर कळतं की पप्पा यायचा टाईम झाला, आता बेल वाजली, तिचे पप्पाच घरी आले म्हणून. आणि अशी खुशी होती तिला. मग काय पप्पा दिसले की अशी पटकन पप्पाजवळ जाते आणि एवढा असा आनंद होतो तिला. खरंच लेकरांना बापाचा वेळ जरा जास्तच असतं नाही का. इकडे तिच्यासाठी आईस्क्रीम आणली होती आणि मम्मीसाठी आईस्क्रीम आणली म्हणल्यावर मॅडम अशा दणकन आदळून घेतलं. मग काय तिला आईस्क्रीम एवढी आवडते ना. आणि आईस्क्रीम कुणी मागू नये म्हणून मॅडम अशा तिकडं तोंड करून खात होत्या. आणि असा गेला माझा आजचा दिवस. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.